समयः एकवादनं द्विवादनं त्रिवादनं चतुर्वादनं पंचवादनं षड्वादनं सप्तवादनं अष्टवादनं नववादनं दशवादनं एकादशवादनं द्वादशवादनं. अंकामध्ये लिहित असताना मात्र शुद्ध मराठी अंकांचा वापर करणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण 5 ते 6 हा भाग पाहणार आहोत. पंचवादनम, पंचाधिक पंचवादनम, दशाधिक पंचवादनम, सपाद पंचवादनम 4 नंबर, विंशती अधिक पंचवादनम. आज जर 10वीचा विद्यार्थी असेल तर लिहावं लागेल आपल्याला विंशत्यधिक पंचवादनम, पंचविंशती अधिक पंचवादनम, पंचविंशत्यधिक पंचवादनम, सार्ध पंचवादनम, पंचत्रिंशत अधिक पंचवादनम, त्याला आपण पंचत्रिंशदधिक पंचवादनम असेही म्हणू शकतो. चत्वारिंशत अधिक पंचवादनम, पादोन षड्वादनम, पादोन षड्वादन म्हणजे 5 वाजून 45 मिनिट, 5 वाजून 50 मिनिट, दशोड षड्वादनम, 6 ला 5 कमी, पंचोण षड्वादनम आणि षड्वादनम. एखादी क्रिया आपण कोणत्या वेळेला करतो हे ते सांगायचं असेल तर वादने वापरावं लागतं. छात्रः प्रातःकाले पंचाधिक षड्वादने उत्तिष्ठति. विद्यार्थी सकाळी पंचाधिक षड्वादने म्हणजे 6 वाजून 5 मिनिटाला उठतो. दशोन दशवादने 10 ला 10 कमी म्हणजेच 49. विंशत्यधिक पंचवादने 5:20 पे. दशोन सप्तवादने 7 ला 10 कमी 6:50. अर्चकः देवालयम दशोन पंचवादने गच्छति. पुजारी देवालयामध्ये मंदिरामध्ये 5 ला 5 कमी असता 10 कमी असताना जातो. अशा पद्धतीने आपण हा भाग लिहू शकतो. छात्राणाम आगमनम विद्यार्थ्यांचं येणं सार्ध सप्तवादने. सभागृहे मेलनम पादोन अष्टवादने. दशाधिक अष्टवादने, सपाद अष्टवादने, सार्ध अष्टवादने, पादोन नववादने, पादोन दशवादने, दशाधिक दशवादने, सार्ध दशवादने, पंचाधिक द्वादशवादने. पुरुषवाचक मुख्य सर्वनामे सहतवते सातेता तत्तेतानी यांचे क्रमांक 1, 2, 3. इथंच देवः देवो देवाः, माला माले मालाः, वनमुने वनानी, भानुः भानु भानवः. कोणत्याही शब्दाची प्रथम विभक्ती इथंच. त्यांचा क्रमांक 1, 2, 3. भवान भवंतो भवंतः, भवती भवत्यो भवत्यः यांचेही क्रमांक 1, 2, 3. विधिलिंग लकाराचे प्रत्यय या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. इत, इताम, इयुः. लोट लकाराचे तू, ताम, अंतु, ताम, इताम, अंताम. त्वम, इवाम, युयम 4, 5, 6. अहम, आवाम, वयम 7, 8, 9. संधि विग्रह द्वाविमो, द्वौ अधिक इमो. माता पितरावीह, माता पितरौ अधिक इह. समीप एव, समीपे अधिक एव. कृतयायाहि, कृते अधिक आयाहि. मत्यायपि, मत्या अधिक अपि. तस्मायपि, तस्मै अधिक अपि.
द्वावेव द्वौ अधिक एव, तावपि तौ अधिक अपि, उभावपि उभौ अधिक अपि, सुहृदावास्ताम सुहृदौ अधिक आस्ताम।